आगामी नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 मधील राजकीय वातावरण तापू लागले असून प्रचाराला वेग आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी करणारे सुधाकर निवृत्ती जाधव यांनी नाशिक रोडचे ग्रामदैवत दुर्गादेवी मंदिरात नारळ वाहून व विधिवत पूजा करत आपल्या प्रचाराचा श्री गणेशा केलाय। दुर्गा मातेस आणि शनीश्वरास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पायथ्याशी आपले परिचय पत्रक अर्पण करण्यात आले। प्रचार शुभारंभ प्रसंगी शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते नारळ वाढून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे। यानंतर व्यापारी, दुकानदार वर्ग तसेच सर्वसामान्य मतदारांच्या घरोघरी भेटी देत ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत टाउन हॉल, सुभाष रोड या परिसरातून हजारांच्या संख्येने कार्यकर्ते, मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली आहे। सुधाकर जाधव हे गेल्या 42 वर्षांपासून शिवसेनेच्या विचारधारेसाठी आणि ठाकरे कुटुंबाशी अखंड निष्ठा राखून सामाजिक, संघटनात्मक व सहकार क्षेत्रात भरीव कार्य करीत आहे। प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता, वीज, महिला सुरक्षा तसेच युवकांसाठी रोजगार व संधी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारा, जनतेचे प्रश्न ऐकून त्यासाठी लढणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे। स्वच्छ, सुरक्षित आणि सक्षम प्रशासनाच्या ध्येयाने प्रेरित होऊन नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे। या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये योगेश गाडेकर, केशव पोरगे, संजय गायकवाड, योगेश देशमुख, किशोर चव्हाण, नितीन पाटील, जयंत गाडेकर, अनिल गायके, अतुल धोंगडे, भैया मणियार, मसूद जिलानी, प्रतीक जाचक, राजेंद्र मोरे, स्वप्नील आवटे, दिनेश निकाळजे, स्वप्नील वाडेकर, शिवा धोंगडे, चेतन कुलथे, यश राऊत तसेच सुवर्णा काळुंगे, श्रद्धा मुठाळ, प्रतिभा भालेराव, अश्विनी आवटे, उषा गायके, अनिता निकाळजे आदी मान्यवरांचा समावेश होता। प्रभागातील नागरिकांनी चौकात फटाके फोडून हा आपलाच माणूस अशा भावना व्यक्त करत सुधाकर जाधव यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। प्रभाग क्रमांक 21 मध्ये प्रचाराचा श्री गणेशा झाल्याने येथील निवडणूक लढत आता अधिकच चुरशीची होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। आपल्या सर्वांना माहिती आहे की महानगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी होऊ घातलेली आहे। त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती जवळजवळ झालेली आहे असं मला वाटतं। एखाद्या प्रभागामध्ये आमचं थोडं डिस्प्यूट आहे, तो विषय आज संपून जाणार आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, वंचित आघाडी या सर्वांनी आमच्याकडे प्रस्ताव पाठवलेले आहे। त्यांना आमच्याबरोबर युती करायची आहे। त्यांचे प्रस्ताव आलेले आहे, त्याच्यावर आज उद्या चर्चा होईल, तोडगा निघेल। परंतु कम्युनिस्ट पक्ष आणि मनसे यांची जवळजवळ आमचं फायनल झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आणि काँग्रेस यांची चर्चा बाकी आहे। तो विषय लवकरात लवकर संपल। सगळ्यात आनंदाची गोष्ट एक की प्रभाग क्रमांक 21 खऱ्या अर्थानं नाशिक रोड मानल्यानंतर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। या बालेकिल्ल्यामध्ये प्रभाग क्रमांक 21चं मी पहिल्यांदा सर्व महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार चालू आहे, परंतु नारळ फोडायला मी पहिल्यांदाच 21 मध्ये आलेलो आहे। धन्यवाद। कारण सारख्या बैठका चालू असल्यामुळे मला काही इथं आता आलं नाही, पण यांचा खूप आग्रह होता आणि म्हणून या ठिकाणी नारळ फोडायला आलो। आणि नारळ फोडायला आल्यानंतर मला आनंद वाटला की या प्रभागामध्ये जेवढे इच्छुक उमेदवार आहे ते सर्व या ठिकाणी एकत्र प्रचार करताना आपल्याला पाहायला भेटत आहे। असा प्रयोग तुम्ही इतर याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही आणि खऱ्या अर्थाने याच्यामुळेच मला आनंद वाटतो की सर्व उमेदवार, इच्छुक उमेदवार एकत्र फिरत आहे। ज्यावेळेस आदरणीय उद्धव साहेब या पक्षाच्या उमेदवारी जाहीर करतील त्यानंतर देखील हे सर्व लोक एकत्रच राहतील आणि या प्रभागामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये
शिवसेनेचे 3 लोक निवडून आले. त्या तिघांनी गद्दारी केलेली आहे. त्यांनाही धडा शिकवायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठली बंडखोरी न होता हे सर्व एक दिलाने जो उमेदवार आदरणीय उद्धव साहेब देतील त्याला निवडून आणतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. प्रभाग क्रमांक 21 मधील सर्व इच्छुक उमेदवारांचा प्रचाराचा नारळ आमचं नाशिक रोड देवळाली गावचं ग्रामदैवत दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये या ठिकाणी प्रचाराचा नारळ या ठिकाणी वाढवलेला आहे. नाशिक रोड प्रभागातील परिसरातील सर्व प्रभाग या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षमय या ठिकाणी झालेले आहे. आणि ह्या 21 प्रभागातील जी सगळी इच्छुक उमेदवार आहे ते आज यांचा झंझावत पूर्ण प्रभागात 21मध्ये या ठिकाणी सुरू आहे. यांच्या जवळजवळ 2-2 फेऱ्या या ठिकाणी झालेल्या आहे. पण अधिकृतरित्या प्रचाराचा नारळ आजपासून या ठिकाणी फिरून या ठिकाणी प्रभाग 21च्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक प्रभाग विभागामध्ये या ठिकाणी ही सगळी इच्छुक उमेदवार या ठिकाणी जाणार आहे. आणि पक्षाचे वरिष्ठ नेते आहे ही सगळी यांच्या पाठीशी भक्कम या ठिकाणी उभी असून या ठिकाणी या प्रभाग 21चे चारीचे चारही उमेदवार जो पक्ष देईल वरिष्ठ जे देतील ते चारीचे चारही उमेदवार या ठिकाणी सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक या ठिकाणी त्यांना भरघोस मताने निवडून आणतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आज आम्ही प्रचाराचं नारळ आज या ठिकाणी वाढवलं आहे. तर सर्व नागरिकांना सोबत घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सर्वांना विश्वासात घेऊन आज आम्ही इथे प्रचाराचं नारळ फोडलेला आहे. आणि सर्व नाशिकच्या नागरिकांनाही आज आमचा हा उत्सव एकदम जोमाने असं बघायला मिळतोय आणि बघणार आहेत ते सगळं. यामुळे पक्ष वाढीचाही सगळ्याच गोष्टींनी विचार केला जाईल. थँक्यू. होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीच्या संदर्भात आज प्रभाग क्रमांक 21 या प्रभाग क्रमांक 21च्या प्रचारार्थ आज आपण सर्व उमेदवारांना बरोबर घेऊन दुर्गादेवी मंदिर देवळाली गाव या ठिकाणून आपण सुरुवात करत आहोत. प्रचाराची सुरुवात करत असताना आपला शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं आपण जनतेपर्यंत नाव पोचलं पाहिजे, उमेदवार पोचले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण या प्रभागामध्ये ज्या ज्या व्यापारपेठे असतील जे जे ठिकाणं असतील त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आपण पत्रकं वाटणार आहोत. आणि एक मोठं वातावरण या ठिकाणी शिवसेना पक्षाचं आपण तयार करणार आहोत. ह्या निवडणुकीमध्ये सर्व विभागामध्ये मग तो प्रभाग क्रमांक 20 असेल, 21 असेल, 22 असेल, जो भी पक्ष उमेदवार देईल आपल्याला त्या उमेदवाराचं आपल्याला प्रचंड मताने या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे. मी नागरिकांना कळकळीची विनंती करेन की ही निवडणूक अतिशय खतरनाक आणि फुल प्रतिष्ठेची झालेली आहे आणि सर्वसामान्य जनतेने आता हातात घेतली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की काही धनाढ्य पक्ष या ठिकाणी दबाव आणत आहे. राजकारणात वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या या ठिकाणी वापरल्या जात आहे. पण आम्ही सर्व जे शिवसेनेचे उमेदवार आहे हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आहे. तर नागरिकांना एक विनंती करेल का जो भी उमेदवार या ठिकाणी पक्षाने दिला त्या पक्षाच्या मागं राहून तुम्ही शिवसेनेच्या मागं राहून या सर्व उमेदवारांना तुम्ही निवडून द्या अशी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.